अध्यक्ष महोदय, विद्या शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथे इंग्रजी माध्यमातून यशवंतराव होळकर निवासी शाळेचे शिक्षण देणे या योजनेअंतर्गत मराठी माध्यमाची मान्यता असताना खाडतोड करून जीआरला इंग्रजी केलं आणि त्याद्वारे या शाळेच्या खूप मोठ्या प्रमाणात पैसे उचलण्याचं काम केलं आणि मान्यता ही तापडिया इस्टेट अशी आहे, पण त्याला तिथं जैन धर्माचे एक सभागृह बांधलेलं आहे, त्यामुळे ती शाळा पूर्णपणे मराठी सुद्धा बोगस आहे। कै लखन सर्जाराव इंग्लिश स्कूल कोळसा या शाळेची मान्यता शासनानुसार मराठी माध्यमाची आहे, पण त्याला इंग्रजी करण्याचं काम त्यांनी केलं आहे। शाळेत मान्यतेचे ठिकाण NTC तापडिया इस्टेट असं आहे, पण त्यांनी शाळा कोळसा इथे दाखवलेली आहे। विद्यार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या कुठल्याही शाळेच्या याद्या आहेत त्याही बोगस। आमची सुद्धा एक शाळा त्या भागात आहे खाजगी, त्या शाळेचे विद्यार्थी सुद्धा तिथं दाखवण्याचं काम या महामानवानी केलं आहे। एक मराठीत आमच्या एक मन आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हा धनगर समाजाचा अध्यक्ष आहे या शाळेचा, पण धनगर समाजाच्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून इंग्लिश शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या माणसाने केलेलं आहे। इतर शाळेत शिकणारे विद्यार्थी दाखवण्याचं काम केलं। धनगराची नामांकित शाळा मान्यता घेतेवेळेस मागील 10 वर्षाचा आपल्या संस्थेतून दुसऱ्या मराठी शाळेचे निकाल दाखवण्याचं काम या माणसाने केलं। शाळेचे गुणांकन करताना शैक्षणिक भौतिक सुविधा बनावट दाखवून 81 व 82% वाढवून गुण दिले। धनगराची नामांकित शाळा बरेच विद्यार्थी तपासणी वेळी गावागावातून गोळा करून अधिकारी आले की बाहेरच्या गावातून गोळा करून आणण्याचं काम, त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केलेलं आहे। खोटे कागदपत्र अधिकाऱ्यांनी दिले, आपण त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आणि या शाळेची मान्यता काढणार का? त्यांच्यावर पोलीस केस करून 5 कोटी रुपये शासनाचे या अध्यक्षाने उचललेत, त्यावर आपण काय कारवाई करणार असा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य तानाजी मुटकुळे साहेबांनी हिंगोली जिल्ह्याचा जो प्रश्न विचारला आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमातील नामांकित निवासी शाळांना आम्ही मदत करतो, त्या याच्यातला या स्कीम आहे। या शाळेने चुकीचा इंग्रजी माध्यमाची आहे म्हणून खाडाखोड करून हे दाखल केला होता। आम्हाला मागे ज्यावेळेस त्याची कंप्लेंट आमच्याकडे आली त्यानंतर आम्ही तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये जसं त्यांनी विद्यार्थ्यांचा उल्लेख केला तर विद्यार्थीपैकी जिकडे 200 विद्यार्थी होते त्या ठिकाणी 183 विद्यार्थी उपस्थित होते, 17 विद्यार्थी नव्हते। दुसऱ्या याच्यामध्ये 100 विद्यार्थी होते, त्याच्यातले 84 विद्यार्थी उपस्थित होते, 16 विद्यार्थी नव्हते। अशा या सगळ्या सिच्युएशनमध्ये आम्ही आता त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई केलेली आहे। आमच्या डायरेक्टरच्या माध्यमातून हे करून आम्ही त्यांच्यावर ज्या त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलं, एक मिनिट माझं ऐकून घ्या नंतर करा, आपण बोला, आपण डिस्टर्ब होऊ नका। बोगस सर्टिफिकेट लाईट चालवा, खाली लाईट लावा, बॉम्ब करू नका, खाडाखोड करून जे इंग्रजी माध्यमांचं त्यांनी आम्हाला मराठी माध्यम असून त्यांनी इंग्रजी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं आम्ही सांगितलेलं आहे। आणि जो एक मिनिट ऐका ना साहेब, काय आहे, आम्ही एक जालन्याला असंच प्रकरण केलं, त्यानं कोर्टाने आम्हाला त्याच्यात मान्यता रद्द करू दिली नाही। मी प्रोसेस काय ते सांगतोय, प्रोसेस जे आहे ते प्रोसेस तयार करूनच आपल्याला करावं लागेल। त्या हिशोबाने डायरेक्टर लेवलला आम्ही त्याची IAS अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून त्यांना नोटीस देऊन त्यांची मान्यताही रद्द करू आणि जो त्यांनी शासनाचा पैसा बोगस सर्टिफिकेट दिल्यावर आमच्या त्यांच्याकडून फौजदारी दाखल करून त्यांच्याकडून वसूल करू। त्याला बाबासाहेब देशमुख, मी सरकारचं आभार मानेन की राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा योजना चालू केली, पण माझी सरकारला आपल्या माध्यमातून 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। राज्य